कुत्रे पाठी आहेत म्हणजे आपण कुठलीच टेन्शन घ्यायची गोष्ट नाही यामध्ये. म्हणजे कुत्रे ज्या दिवशी थांबले त्यावेळी कुत्र्यांना त्यावेळी फाटायला पाहिजे. हां, कुत्र्यांना पहिले सेन्स होता असं काय असेल तर. ओके, मोबाईल घेतलास का तू? हो. ओके. 11:56 झालेत रात्रीचे. आम्ही रोह्यामध्ये आहोत. मस्त कोकणातलं एक छानसं गाव आहे जे आत्ता झोपलंय होळी खेळून. म्हणजे थकलंय. झोपतं हे साला, तेव्हा काही गोष्टी उठतात, काही गोष्टी जाग्या होतात. जाग्या होतात. आणि अशा प्रचंड स्टोरीज आम्ही लहानाचे मोठे होताना ऐकल्या आहेत. इथल्याच ह्या तिठ्यावरच्या. येस, इथे घडलेल्या घटना आहेत काही. हा तिठा आहे, एक रस्ता इकडे जातो, एक इकडे जातो आणि एक हा समोर जातो तिकडे. ओके, ही बटाटे रोड आहे. हा जो जातो तो, ठीक आहे. बापरे, या स्टोरी सांगताना मला तर आता शहार येणार आहेत अंगावर. तर रोह्यावर ना रोहा दिवा ट्रेन निघते पहाटे 5 वाजता, बरोबर? 5 वाजता निघते, 4:45 वाजता. तर खूपशी लोक 3:30 वाजता वगैरे उठून रेल्वे स्टेशन इथनं, आत्ता जिथे आपण तिथून साधारण 2 किलोमीटर लांब आहे. तर खूपशी लोक 3:30 वाजता वगैरे उठतात आणि ह्या भागामध्ये आत्ता ऑटो वगैरे कुठून मिळणार, तर ते चालत जातात. पुढे बटाटे रोड पुढे एका नाक्यावर जातो आणि ओ माय गॉड, म्हणजे नाक्यावरनं कधी कधी बसेस मिळतात, कधी कधी लोक चालत एस टी स्टँडपर्यंत जातात. तर अशा खूप घटना आहेत जिथे पाठणं आवाज येतो, बोलवतात मागणं आपल्याला, अननेसेसरी आवाज येतो. म्हणजे आता ह्या रस्त्यावर समजा आता पाठणं बाईक गेली तर ब्रेकचा आवाज येणं लॉजिकल आहे, ठीक आहे. कोणी 4 लोक गप्पा मारत असतील तर एकमेकांना हाक मारणं लॉजिकल आहे. कोणी खिडकीत उभी असेल तर ते कोणाला हाक मारणं लॉजिकल आहे. पण इथनं समजा तुम्हाला घुंगरांचा आवाज आला, हसण्याचा आवाज आला अननेसेसरी, किंवा बांगड्यांचा आवाज आला, तर इट इज नॉट सपोज टू हॅपन. समथिंग गडबड आहे. आईला मला थंडी वाजायला लागली आता, माहिती इतक्या गोष्टी माहिती आहेत तिथल्या. हे आमची शाळा आहे इथे, कोयसो. ओहो, कोयसो मेंदळे हायस्कूल, ठीक आहे. इथे पाठी मी व्हिडिओ करायला पण जाणार नाही, इतक्या गोष्टी ऐकल्यात आमच्या शाळेच्या पाठच्या ग्राउंडवर. हो, आत्ता जाणंच नाही तिकडे. हां, आत्ता मी निघालो तरी आई म्हणाली की म्हणजे तुम्ही दोघं जाताय म्हणून जा, म्हणून तुम्ही दोघं जाताय म्हणून जा म्हणून, पण लवकर या अशात. आणि आमच्यासोबत रितिशा माझी पार्टनर आणि चिन्मयची बायको होती, पण त्या दोघींना आम्ही सांगितलं की तुम्ही गल्लीतच फेऱ्या मारा, बाहेर यायची काय गरज नाही आहे आत्ता. हा रस्ता आहे तो पुढे पूर्ण दिसेल, हा वरती जाणारा रस्ता आहे. भाई साहब, तो एरिया म्हणजे एकदम डेंजर एरिया आहे, खूप डेंजर एरिया. दगडं पडतात अंगावर. खूप पूर्वीपासून त्या एरियाच्या बाबतीत अशी चर्चा आहे त्या बाबतीत, सुपर नॅचरल गोष्टी. माझ्या मित्राचं घर आहे, त्या घरात पण तो तिथेच राहतो वरती, त्याच्या घरात पण अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या ऐकिवात आहेत आणि तोही सांगतो अजून पण की असं झालं आहे. भाई साहब, मी निघाले आहे खूप मनाचं असं शायनिंग मारत की एक व्हिडिओ नाही का 12 वाजता रॉ हॉन्टिंग व्हिडिओ. पण आता चिन्मय म्हणून चालती आहे, नाहीतर मी इथनं घरी परत गेले असते, कॅमेरा बंद केला असता, मी झोपले असते. आवाज कसं होतेच आता सगळे छोटे आवाज छोटे तरी वाटतं. हो, तेच विषयच तसा आहे. आणखीन एक घटना पर्सनल, आमच्या घरातल्या 2 घटना. लहानपणी म्हणजे माझे बाबा, आत्या, काका हे सगळे आम्ही म्हणजे हे सगळी लोक रोह्यातच शिकलेत, मोठी झाली शाळेत, ठीक आहे. तर लहानपणी माझी आत्या पाठच्या ग्राउंडवर
खेळायला गेलेली आणि 12 वाजता दुपारी खेळताना पडली ओघळात. मी इथे थोडी उभी राहणार आहे आणि हे दाखवणार आहे तुम्हाला आणि ह्याच्या कथा पण सांगणार आहे. हे संजय गांधी हॉस्पिटल आहे. पडली 12 वाजता. ती म्हणते तिला कोणीतरी धक्का मारला. धक्का मारण्यासारखं काही नव्हतं. लपायला गेलेली काहीतरी आबाधुबी टाईप एक खेळ आहे आमचे. लपायला गेलेली, त्या भागात लपायला गेली आणि ती पडली. आता तिकडे धक्का मारायला कोणी नव्हतं. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी जाऊन लपलेलं. त्यामुळे एका ठिकाणी 2 लोक असणं शक्य नाही. ही एक घटना. दुसरं, माझा काका पाठचाच ग्राउंड शाळेचा. दुपारचीच वेळ का संध्याकाळची वेळ ना, चुकीची वेळ म्हणतो आपण त्याला थोडक्यात. खड्डा खणत बसलेला, काही संबंधच नाही. पाठच्या ग्राउंडवर खड्डा खणत बसलेला आणि त्याला एक वेणी सापडली. फक्त वेणी, बाईची पूर्ण वेणी घातलेली वेणी अशी. हां, प्रॉपर जी आपण ओस्त्री कलानामध्ये जे बघतो, फनी आहे बघताना किंवा थ्रिलिंग आहे, पण ती ॲक्च्युली कुठेतरी सापडणं लहान मुलाला एका शाळेत खेळणाऱ्या द बिग डील. आणि त्याची तो आजारी पडला. हां, तेव्हापासून म्हणजे तो शाळेत असतानापासूनचा आणि आता जवळ 60 आहे. त्याला आत्तापर्यंत जेव्हा पण त्याच्या ताटात किंवा असं कुठे केस दिसला की त्याला पुढे जेवण जातही नाही, उलटी होते तिकडलं तिकडे. तो म्हणजे राहतच नाही ताटावर, तो उठून निघून जातो. ते मील जे आहे ते स्किप तर तो आणि उलट्या काढतो. अजून पण त्याच्यावर, कारण का ती वेणी सापडल्यानंतर काही वर्षात त्याच्या ताटात रोज प्रत्येक जेवणात असे केसांचे पुंजके, एक केस नाही अशा अनेक केसांचा असं गोळा त्याच्या ताटात, की घरी कसं पण जेवण बनवते वाढल्यावर त्याच्या ताटात तो असायचा एक गोळा. तर ह्या गोष्टीतनं तो बरेच वर्ष गेला आणि मग त्याचं ते आता अजूनपर्यंत त्यातनं वर नाही आला. अजून पण केस त्यात असेल चुकून माकून आलेला तरी त्याचा त्याला तोच त्रास परत त्याला होतो. आणि आता इतके वर्ष झाली, म्हणजे माझा काका आता 65चा आहे मला वाटतं. आणि अजून पण आम्ही 15-20 वर्षाची ही गोष्ट, टीनेजर 40 वर्ष असताना झाली ह्या गोष्टीला. आमच्या घरात अजून पण आम्ही तो जर जेवायला बसलो तर केस, वेणी, हेअरकट, काहीही रिलेटेड टू आपले केस डोक्यावरचे, हां, आम्ही नाही बोलत. म्हणजे हा वर्ज आहे. बऱ्याचदा त्याला सेपरेट जेवायला देतो पहिले. त्याचं जेवण झालं की मग आम्ही सगळं बसतो, की असं चुकून कोणाच्या तोंडून पण ते ताटत नाही आलं आणि चुकून बोललं तरी कोण तरी त्याला ते सहन नाही होत. बघा, अशी ती स्टोरी आहे. अशा स्टोरी लोकांना खरं नाही वाटत ह्या गोष्टी, पण जो त्यातनं गेलाय आणि ज्याची फॅमिली बघते जाताना त्यांना माहिती आहे हे काय, किती डेप्थ आहे त्यातली. आणि आपण म्हणतो की तळ कोकणातली भूतं आणि पिशाच आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता तो कोणता मूवी होऊन गेला रे, मुंजामुळे तर ते आणखीन मॅटर तो फेमस झाला आहे. हां, लोक ते फनी ह्याच्यात किंवा अशा ह्याच्यात, पण तसं नसून एक सिरियस साईड पण आहे त्या गोष्टीची. आणि आता जो हा टर्न मारलाय आपण, हा खूप मोठा सिरियस मॅटर. आत्याच्या घराची आता इथे ही बिल्डिंग आणि ही घरं वगैरे झालीत, स्ट्रीट लाईट्स आहेत आता बरोबर. पण अजून ह्याच्या 4-5 वर्ष आधी पण ह्या रस्त्याला पूर्ण काळवा व्हायचा. म्हणजे तू चालत जाणं तर मुश्किलच आहे, गाडीवर जाताना पण फाटायची. ट्रू. हा रस्ता नाहीच. हा माणसांचा एका पॉईंट नंतर रस्ताच नाही. हा रात्रीचं जेवण झाल्यावर ह्या रस्त्याने कोण नाही. आता ह्या बिल्डिंगमुळे काही वाटत नाही, कारण का लाईट, टीव्हीचे आवाज येतील, लाईट्स आहेत, स्ट्रीट लाईट्स आहेत, लोकांच्या घरांमध्ये लाईट्स आहेत. तेच. आणि हे तळ कोकण पण नाही आहे, तुम्ही बघू शकता. हे खूप वेल बिल्ट, हे टाऊन आहे, हे शहरीकरण झालेलं आहे. पण तरी इथल्या काही गोष्टी आहेत ज्या येस माझ्या हात, आता मला असं वाटतं हातून थंडी वाजायला लागले, कारण का आम्हाला गोष्टी माहिती आहेत तिथल्या. ओके, इथे मी थांबेन 1 मिनिट. तू फ्रेम पॉज कर. थांबायला नको नाही. परत मागे. हो काय नाही का, ते संजय गांधीची इथनं यायचं. जाऊया का इथनंच जायचं वरती? इथली स्टोरी सांगूया चल दादा आणि निघूया. चल.
एक अरे कोणत्या बाई या घावटे बाई ना आपल्या ह्या इथल्या ज्यांचं घर आहे त्यांची स्टोरी काय नाही माहिती तुला? मग एक्झॅक्ट माहीत नाही. मी खूप लहान म्हणजे आपण पहिली दुसरीत असतो ना त्या टाईपची गोष्ट आहे. इथे ह्या झाडाच्या पाठच्या गल्लीमध्ये माझी आत्या राहते. तर आई म्हणायची आजी म्हणायची की अगं आत्याकडे चाललीस 12 वाजता जाऊ नको दुपारच्या वेळेला, ते घर चांगलं नाही, तो कॉर्नर चांगला नाही वगैरे. पण आपल्याला लहानपणी एवढं काही कळत नाही. आपण म्हणतो की असं काही नाही, सायकल असते हां जस्ट आपण आपलं फिरायला लागलेलो असतो नाही का आईबाबांचा हात सोडून. आपल्याला असं होतं की नाही मी जाऊन येते, मला माहिती आहे आत्या कुठे राहते. आपल्याला असं ब्रेव फील होतं की मी एकटी फिरते आता वगैरे. हा हळू हा हा पांडुरंग हरी वासुदेव हरी. तर तिथे घावटेबाई त्यांना घावटे बाई म्हणजे मॅडम ॲक्च्युली त्या शिक्षिका असणार किंवा सरांच्या बायको असणार त्या. कथा अशी आहे की त्या घराला आग लागली. मोठं घर म्हणजे जे आता तुम्ही टी व्ही सिरियल्समध्ये थ्रिलर टी व्ही सिरियल्समध्ये जे वाडे वगैरे बोलता ना ते या लेवलचं मोठं घर. हे झाड त्या घराला शोभेचं असं झाड दाखवलं मी आता तुम्हाला. आता फॉल सीझन चालू आहे तर ते भरलं नाही आहे ते, आता त्यातली पानं गळली. पण फुल पसारा असं असलेलं झाड कोणत्या घराला शोभून दिसेल एवढं मोठं घर. पण त्याला आग लागली आणि बाई गेल्या आणि तेव्हापासून बाई तिथनं हाका मारतात म्हणे. मी पर्सनली कधी ऐकलं नाही. ती जागा अजून पण तशीच पडू ती जागा अजून पण तशीच पडू नये. आता मी 36 वर्षाची झाले. मी दुसरीत असतानाची गोष्ट म्हणजे किती नाही म्हटलं तरी आरामशीर 25 ते 30 वर्ष झाली. त्या जागेला कोणी हे नाही वाली नाही. आणि अशी जागा पडून असेल ना तसं त्यात निगेटिव्हिटी बरीच असते. बरोबर. आणि त्यात हे त्या मागची स्टोरी जर अशी असेल त्याच्या काय झालेलं त्या घरात की असं काहीतरी ट्रॅजेडी बरोबर तर ते आणखीन हार्ड टू सेल. आणि निगेटिव्हिटी खूप जाणवते. तुम्ही हे इतकं वाढलेलं दिसतं तुम्हाला गाव. ती इतकी प्राईम जागा आहे ना ती. त्याच्या आजूबाजूच्या बिल्डिंग बनल्या माहिती आहे. तिथे लिटरली 6-6 मजली बिल्डिंग बनल्या आजूबाजूला. पण तो प्लॉट त्या प्लॉटवर कोणी अजून काहीही केलेलं नाही आहे. कोणी तो विषय काढत नाही. ती काही गोष्टी असतात ना ज्या खूप मोठ्या असतात पण आपल्या नजरेच्या समोर असतात, मोठ्या असतात पण आपण दुर्लक्ष करतो. ही त्यातली एक गोष्ट आहे. दिसते नजरेला आहे समोर पण कोणी काही बोलणार नाही त्याच्याबद्दल, कारण का तो मॅटरच तसा आहे. मला पण नाही वाटत एवढे मोठे बिल्डर आहेत रोह्यातले. आजूबाजूची लोक येऊन पण रोह्यामध्ये डेव्हलपमेंट करतात, पैसे ओततात रोह्यामध्ये. अलिबाग इज हार्डली 45 किलोमीटर्स अवे फ्रॉम हिअर. पण इथे कोणीही अजून इन्व्हेस्ट करायला तयार नाही आहे त्या प्रॉपर्टीमध्ये. तर ज्याने त्याने आपलं समजावं काय येतं. इथे इतके तिठे आहेत आणि इतके तिठे आहेत. प्रत्येक तिठावर गोष्ट आहे. आमच्या घराच्या पाठचा तिठा मी जाताना दाखवता आलं तर मी दाखवेन. एक चढण जाते वरच्या आळीमध्ये. तो ट्रक तर कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं आणि त्या स्लँटवर ट्रक लावला ट्रक ड्रायव्हरने आणि पाठी लावलं असेल दगड वगैरे आणि ट्रकमधनं सामान उतरवून त्याचं जे काही कामं सुरू होती कन्स्ट्रक्शन सुरू झाली. ट्रक पाठी गेला कसा काय कोणाला माहीत नाही आणि त्याच्याखाली एक माणूस चिरडला गेला. आज पण रात्री 2 ते 3 वाजता किंवा सामसूम वेळेला लोकांना त्या माणसाचा आवाज ओरडताना ऐकू येतो. आणि हे खोटं नाही, हे लिटरली आमच्या घराच्या पाठची गोष्ट आहे. आमच्या घरात माझ्या आत्याचा मुलगा राहत होता. याचा स्वतःचा हा एक्सपिरियन्स आहे की त्याला एकदा हा आवाज ऐकू आलेला आहे. आणि आता आपण परत चाललो आहे. ओ चिन्मय आपण जायला पाहिजे का या गल्लीत? फुल भीती वाटते रे मला. हो मग कसलं काळोख आणि काय म्हणजे निर्जीव निर्जीव एखादी हॉस्पिटलच बघतो काही जीवच नाही आहे. ते आता इस्कॉनवाले जी मंडळी आहे जाऊया
ती लोक आहेत समोर. हां इस्कॉनमध्ये जी मंडळी आहेत हां त्यांना काय म्हणतात त्यांनी मंडळी म्हणून म्हणजे हां ती बरोबर लोकं इस्कॉन त्यांची, टेम्पल इस्कॉनवाले. हां तर त्या लोकांनी हॉस्पिटल परत चांगल्या ह्याच्यात चालू करायला म्हणून त्यांनी सुरुवात केली. हां लोक आली राहायचे इथे. काय बोलतो हां इकडली साफसफाई करायला चालू केली त्यांनी. खूप दिवस झाले, खूप चिन्मय. काय कुत्रा कुत्रा तर खूप दिवस ते असे हे करत होते. अचानक एक दिवस ते सगळे निघून गेले. त्याच्या अचानक मागे का? त्याच्या ए मागे आणखीन पुढे नाही जाऊ शकत चिन्मय, मी घाबरले. तर त्याच्यामागे काय स्टोरी आहे हे माहीत नाही, पण काय झालं आहे का काय. पण ही जागा तेव्हापासून अशीच पडू नये. थांब हां मी पुढे हां जाऊ जा. का? भाई साहब के दिल में डायरेक्ट बघणार पण नाही मी, कॅमेरा थ्रूच बघेन. तर तिकडे हा तिठा आहे चिन्या, सोड हा पाठी फिरू. बरं हां चल खेळायचं पुढे. नाही हॉन्टेडची हाऊस आहे पण आधी south हार्टबीट पडला वाढल्या. हो हार्टबीट वाढल्या. हां तर हे म्हणजे माझ्या लहानपणी हे हॉस्पिटल चालू होतं. हो त्यानंतर हे बंद उर्मिला झालं. काकूची, माझ्या काकूची डिलिव्हरी झाली इथे. पण हां भार्गवची. त्यानंतर हां ते बंद झालं. ते कधीच इकडे चालू झालं नाही. नाही झालं. पण हे कोणी बघायलाही येत नाही. काहीही प्रकारचं म्हणजे रिनोव्हेशन निर्जीव. होत हां नाही तिकडे. की आता एवढी मोठी प्रॉपर्टी एवढ्या चांगल्या लोकेशनवर आहे. काहीच करोडो रुपयाची करोडची प्रॉपर्टी शपथ लँड ती. शपथ. पण तिकडे काहीही करत नाही, कोणीही बघायला येत नाही. बापरे. आणि जी काही सोकॉल्ड एक टीनेजमध्ये आपलं हार्मोन्स सॉलिड असतात सगळ्यांचे, तर इथे पैसा लावलेली पण लोक आहेत ना की जाऊन रात्रीचं फिरून येणं वगैरे. आम्ही लावलेली हां माझ्या मित्र. हां तर त्याला सांगितलेलं तो म्हणायचा मी या गोष्टीला घाबरत नाही वगैरे. हां तर त्याला सांगितलेलं की वरती सेकंड फ्लोअरला जा हां आणि बाहेर उभे राहतो इथे. उफ. आमच्या साईडच्या खिडकीतनं आम्हाला फ्लॅश दाखव सेकंड फ्लोअरला ओ नाही हो येतो. हो हो हो. तो जाऊन ते सगळं करून आला. हां पण ते करून आला ते हां कळलं मला. काही इश्यू नाही झाला त्याला. हां काय माहिती, कारण तो मानतच नाही, त्याला काही ते पटतच नाही असा विषय. मे बी तो असतं. जाऊन करून आला. पण आमच्यात झाडच नव्हतं हां. किंवा आम्ही जाऊ वरती सेकंड फ्लोअरला लाईट दाखवून येऊ. हां सेम सेम बाबा. आणि एवढे रात्री आम्ही तर आत्ता अशा रात्री पण नाही, हां आम्ही तर पहाटेच्या ह्याच्यात म्हणजे 2-3 हां टाईप्स. अशा ह्याच्यात आम्ही बाहेर असताना त्याला सांगितलं. नाही म्हणजे जिगरा निघालात जर. जिगरा म्हणजे हे ॲक्च्युअलमध्ये म्हणजे तेव्हा मला असं झालं तिचं म्हणजे तो निर्भीडपणा असा की न घाबरणं आहे हां हा त्याचं अतिशहाणपणा पागलपण आहे. हां अतिशहाणपणा आहे. हां कारण इट इज अप टू पीपल टू डिसाईड. हां विषयाची परीक्षा विषय, घेण्याची इच्छा बरोबर कशालाच करावी. बरोबर. मी तर ह्याचं त्याचं आहे हां मताचा. जीवाचं येस येस नक्कीच. परफेक्ट. हां आपण काळजी घेणं हां. आपल्या जीवाची. म्हणजे कोणी रणवीर सांगितलं हे आलाबादी. चुकीचं आहे तर बाबा उगाच ते करायला लागणार पण बस नाही. बस बस एस्पेशली अच्छा हे रणवीर आलियाबादी यानं वगैरे खूप ह्याच्यावर पॉडकास्ट केलेत आणि हे सगळं. आणि मला माहीत नाही जग काय बोलतं, पण तुम्ही कोकणातल्या कोणत्या पण माणसाला विचारा, ॲटलिस्ट अर्धी लोक तरी म्हणतील की बाबा एक्सपिरियन्स आला ह्या गोष्टी असतात. हो. किंवा रात्री या झाडाखाली बसू नको, दुपारी या झाडाखाली जाऊ नको, दुपारी तिकडे जाऊ नको. ह्या शाळेच्या मागे चिंच हे झाड आहे, हां तिकडे पण इतक्या गोष्टी अशा झालेल्या आहेत. हां काही एक तर गोष्ट मी तुला सांगितली, दगडं पडत होती दगडं पडत होती. हां तेव्हा तर मी होतो हां. तेव्हा म्हणजे माझ्या समोरची गोष्ट हां हां की एक माणूस जसं काळी सावली दिसते लाईटच्या हां समोर उभा आहे हां म्हणून, हां आणि तो असे हातभर मोठे असे हां हां एवढी दगड त्या फेकून जवळपास 100 मीटरवरनं हां. फेकून मारतो ते आमच्याकडे येऊन ओ पडतं. हो 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 घाम आला यार चिन्या हात. हां हे पॉसिबलच नाही, ह्युमनली पॉसिबल. किती पण मोठा तो हा असू दे, की एवढी मोठी दगड कोण असायला एवढं 100 मीटर फेकू नाही शकत. ट्रू. तर ते असे आणि एकच माणूस दाडा जवळपास 100-150 दगड आली फटाफट आपल्याला.
तो स्पीड पण आणि हां मशीन लॉन्च असला बरं का. हां हां टॉम अँड जेरीमध्ये आपण हां बरोबर. हा तसा गोल गोल बुरा जैसे बॉल फेकताय. हे कसे दगड हां पडले हां. असे हे मोठे दगड असतात असं समजलं. हे भगवान. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत आहेत, पण आहेत. आत्ताची मॉडर्न लोक हे मानत नाही. हां ॲक्च्युली शहरामध्ये काय माहिती आहे, शहर झोपतच नाही ना. शहरात आणि तुमचं ठिकाण पण नाही आहे ना. हां ह्या गोष्टीला निगेटिव्हिटी पाहिजे असते. बरोबर. ती व्हॅक्यूम जिकडे हवी मिळते, ना. हां, ती जिकडे मिळते तिकडे ह्या गोष्टी बरोबर. इवन पुण्यात ते कोणतं होळकर ब्रिज. शहर ठिकाणी पण आहेत होळकर ब्रिज आहे. काही ठिकाणी आहेत जे गुगल करा, हां. ज्यांना पटत नाही त्यांनी Google करा. 100 True. places तुम्ही ज्या सिटीमध्ये आहात तिकडे तिकडे 100 places ट्रू ट्रू समोर येतीलच. येणार नाही. खरं आहे. अरे चिन्मय, हा हां. हे समोर जे दिसतंय घर हे हम्म, इथले आजोबा. हां तर ते आजोबा गेलेले त्या 1 महिना आधी वगैरे येतात आणि आजोबा 1 महिना आधीच गेलेत हां ह्या घरातले. आणि माझा काका म्हणजे चुलत काका येतो हां तो इथनं येत होता. हां तर त्यांनी त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या आणि त्याची गप्पा वगैरे मारून मग तो घरी आला आणि त्यांनी घरी येऊन सांगितलं ते भेटलेले त्यांच्याशी गप्पा मारत बसलेले आणि मग त्याला सांगितलं मी की ते नाहीच आहेत, जाऊन झाला महिना. तेव्हा फुटला घाम. हां तेव्हा पडला आजारी तो. आपला आजारी. आता जे सुरुवातीला मी रेल्वे स्टेशनची घटना सांगितली, एक पूल आहे रोहा शहराला रेल्वे स्टेशनला जोडण्यासाठी. एक पूल आहे, एक साधारण किती 200 मीटरचा असेल आणि ह्या उजव्या हाताला स्मशान. हो 200 मीटर हां. बरोबर. उजव्या हाताला स्मशान. माझा काका आणि ह्या सगळ्या सवयी पण ह्या अशा लोकांच्या आहेत ना जे म्हणतात ते असं काही नसतंय मी जातो तिकडे वगैरे. येत होता रात्री चालत रेल्वे स्टेशनवरनं. गाडी ऑड कोणत्या टायमिंगला आली असेल ट्रेन किंवा ट्रेन आधी आली असेल आणि हा थोडा तिकडे थांबला असेल आणि मग घरी आला असेल माहीत नाही. हा येत होता चालत वाटेत. ह्याला दिसली बाई पुलावरच्या बाईनी याच्याशी मारल्या गप्पा. आणि नॉर्मल लुकिंग बाई, क्लिशे बाई नाही ज्या आपण बघतो की केस सोडलेत आणि वेअरिंग व्हाईट साडी अँड बिग बिंदी अँड ऑल, अशी बाई नाही. नॉर्मल बाई जी आपण चालतो पुलावरनं तर आपल्याला युजली असं वाटेल की अरे बापरे रात्री हे ऑड आहे खूप की ह्या साईडला बाई चालत एकटी चालली आहे रात्री म्हणून. तर थांबला आणि विचारलं सोडायचं कुठे की सोबत जायचं की नाही, इन अ गुड सेन्स की रस्ता पार होईल. कारण का स्मशानाचा रस्ता आहे माहिती आहे सगळ्यांना काय आहे मॅटर. अरे यार ह्या गल्लीत सगळ्यांना माहिती आहे की हा मॅटर काय आहे. ती म्हणाली हो म्हणून की मदतच होईल चालत जाताना. हा चालला एका पॉईंटला पुलाच्या मधनं बाई पुलाच्या साईडने चालते आणि काका ट्रॅफिकच्या साईडने चालतो. एका पॉईंटला ही बाई पुलाच्या त्या ग्रिलिंग्सवर चढली आणि तिने उडी मारली. आणि ज्यावेळी तिने उडी मारली ह्यानी हा पटकन गेला आणि ह्यानी वाकून पाहिलं तर बाई तर काही दिसे नाही तिकडे. बाई काही दिसे नाही तिकडे. तेव्हा ह्याला असं झालं की हे काहीतरी गडबड आहे इकडे. त्यांनी तसा तसा वळलाय पाठी. तो घरी आला, त्याने आजीला सांगितलं माझ्या काय झालं आणि त्या रात्री त्याला जो ताप भरला आहे तो साधारण आठवडाभर बिमार होता. त्याला तापाच्या गोळ्याने काही होऊ नये. मग त्यावेळीचं गाव आहे, त्यावेळीची लोक आहेत, त्यांनी तांत्रिकांना वगैरे बोलवलं, मांत्रिकांना बोलवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी. आता ह्याच्यावर विश्वास तांत्रिक वगैरेवर मी पण नाही ठेवणार, दो आय एम टेलिंग यू हॉन्टेड स्टोरीज ऑफ दिस टाउन. पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपण काहीतरी असं बघतो की आपला त्याच्यावर विश्वास राहत नाही की अरे आत्ता तर होती बाईने उडी मारली माझ्यासमोर
आपला नाही राहत विश्वास या गोष्टींवर. आमच्या एक आत्या, आता ही रोह्यातली डायरेक्ट स्टोरी नाही आहे, माझी एक आत्या, तिचे सासरे गेल्यानंतर पण काही दिवस घरामध्ये दिसायचे माझ्या तायांना, म्हणजे माझ्या आत्याच्या मुलींना. आणि हे जेव्हा मला कळले तेव्हा मी खूप लहान होते, 8वीत वगैरे. मी डिसाईड केलेलं की भाई मी काय आत्याकडे जात नाही, आणि गेले तरी मी काय रात्री झोपत नसते तिकडे. आणि मी लिटरली आत्याकडे रात्री झोपले नाही त्या दिवसापासून. मी प्रूफ मागायला गेले नाही, बट इट वॉज स्केरी इनफ फॉर मी टू बिलीव्ह इन इट अँड कीप माय डिस्टन्स. आणि आमच्या घराच्या पाठची जी मी गोष्ट सांगते आहे ती, हे समोर, हा समोरचा जो रस्ता आहे, ह्या रस्त्यात उजव्या हाताला तो ट्रक लावलेला आणि चढ आहे उजव्या हाताला, आणि आला खाली, माणूस गेला आणि ओरडण्याचा आवाज येतो. हे सगळे तिथे आहेत, लेट मी टेल यू. एक रस्ता इथनं जातो आहे, एक समोरनं येतो आहे, आणि एक हा वरती जाणार. सेम अबाउट दिस, हा रस्ता समोर जातो आहे, हा इकडे गेला आणि हा तिकडे गेला. हे सगळे तिथे आहेत, सेम अबाउट दॅट तिठा 3 रोड. तर ह्या अशा घटना आहेत. रणवीर अलाहाबादी याचे पॉडकास्ट तुम्ही ऐकता आणि एनर्जीज बद्दल वगैरे आपण बोलतो. कोकणात भूत आहेत लोक बोलतात, तर मी ठरवलं की वाय नॉट, मी आहे आज होळीला आलेले, तो एक राऊंड मारावा आणि आमचे अनुभव सांगावेत तुम्हाला हॉन्टेड गोष्टींचे. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. आम्ही राहिलो इथे त्यामुळे इथले अनुभव आहेत. माझ्या बाबांचा एक अनुभव मी सांगू शकते तुम्हाला. अगेन डायरेक्ट रोह्यातला अनुभव नाही आहे हा. हे बघा, हे पाहिलं तुम्ही, त्या माणसाला त्या बसने ड्रॉप केलं आणि आता तो चालत येतो. तर हे कंपनीमधले सुटणारी लोकं आहेत ना, याच्या ऑड टाईम्सला येतात आणि शहरातनं, आता ही गावातनं एकच बस आत घुसली, ती आता होईल तेवढ्या लोकांना ड्रॉप करत जाणार. आणि आता ह्यांना काय त्यांनी घराशी ड्रॉप नाही केलं आहे जसं आपल्याला होतं सिटीजमध्ये, डोअर स्टेप नाही आहे, त्याला त्या तिठ्यावर ड्रॉप केला आहे. आता हा माणूस जिथे कुठे राहत असेल हा तिथपर्यंत चालत जाणार. आणि आता रात्रीचे वाजलेत 12:25. रस्त्याला लिटरली आम्ही 3 आहोत, कुत्रे आणि ते काका स्वतः, आणि बाकी कोणी नाही आहे. ही आमची गल्ली आहे, म्हणजे हा रेसिडेन्शियल पार्ट झाला. इथे पण आम्ही 3 सोडून आणि कुत्रे सोडून कोणी नाही आहे. तर इतका सुनसान असतो हा सगळा मॅटर. आणि लोक कामाच्या निमित्ताने किंवा प्रवासाच्या निमित्ताने ट्रॅव्हल करतात अशा ऑड वेळेला. अरे मी सांगते की बाबांच्या चकव्याची गोष्ट, की पालीवरनं निघाले सकाळचे बाबा, हो ना, रात्रीचे निघाले, जे की 30 किलोमीटर आहेत ना, 30 पण नाही होत पूर्ण. हां, पाली एक्झॅक्टली 25 किलोमीटर आहे रोह्यापासून. चालत निघालं तरी 5-6 तासात पोहोचेल माणूस इकडे, बरोबर. पण तरी पण त्यांना अख्खी रात्र लागली घरी पोचायला पूर्ण. याचं रिझन आणि त्याला चकवा म्हणतो आपण. आणि बाईक पण ऐनवेळी बंद पडली, बाईक चालूच झाली नाही. जशी सकाळ झाली, समोर एक घर दिसलं, त्या घरातली माणसं वगैरे ते येऊन बोलले वगैरे, म्हणजे त्या ह्याच्यातनं सुटले चकव्यातनं, तेव्हा कुठे ती बाईक परत चालू झाली आणि पूर्ण इथपर्यंत घरपर्यंत परत आली ती बाईक. आणि अशी बंद पडलेली उगाचच काही, म्हणजे त्याचा हेडलाईट वगैरे, म्हणजे बाईकच बंद, म्हणजे काही कारण, पाऊस नाही, काय नाही, काय संबंधच नाही बाईकमध्ये. आणि माझे बाबा गोल गोल त्याच भागात. पहिल्यांदा त्यांना कळलं की अरे मी तर इथे येऊन गेलोय. ओके, तो एक छोटीशी वॉर्निंग असते ती की ठीक आहे चल आपण इग्नोर करतो, की सिमिलर लुकिंग. पण रात्रभर तेच लूप मध्ये, ते का लूप चकवा म्हणजे आपण एका लूप मध्ये अडकतो. आणि ही किती सालची गोष्ट असेल, म्हणजे जेव्हा आपल्याकडे ते लँडलाईन असायचे ना, जिथे आपण असे ट्रिंग करून गोल फिरवायचो, 90s किड्सना माहिती असेल. येस, खूप जुनी असं पण नाहीये, आत्ताचीच गोष्ट आहे.
आणि आई घरी वाट बघते की बाबा सकाळी गेलेला माणूस अजून आला कसा नाही. आईची हालत खराब. पालीमध्ये ते त्यांच्याकडे गेलेले ती लोक, त्यांना शेवटी कॉल केला की हे निघालेत पण हे घरी नाही आलेत. ती लोक शोधतायत. आणि मोबाईल वगैरे संबंधच नाही ना, कारण लँडलाईनचा जमाना आहे. पण खूप क्वचित लोकांकडे होतं. Right. जे बऱ्यापैकी आहेत लोक राईट. त्यांच्याकडेच लँडलाईन असायचं. हो. आणि तुम्ही पाली वगैरे भागामध्ये फिराल ना, तळ कोकणात, म्हणजे मी म्हणते की तुम्ही सोडा अलिबाग, सोडा तुम्ही खोपोली, हे सोडून सगळं ना थोडं आत या, जिथे घाट लागतील. तुम्ही घाट उतराल, तुम्ही रोहा साईडला याल, तुम्ही श्रीवर्धन साईडला जाल, पण तुम्ही त्या घाटातनं या, कार्ले खिंडीतनं या, तुम्ही भिसे खिंडीतनं या, त्या खिंडींमधनं याल तुम्ही, तेव्हा तुम्हाला कळेल की आडगाव ज्याला आपण म्हणतो ना, शहरातल्या लोकांना माहितीच नाही आहे की आडगाव ॲक्च्युली असतं काय. म्हणजे भर दुपारी पण तुम्हाला जेव्हा त्या रोडवर एकटं वाटेल ना, तेव्हा तुम्ही समजायचं की तुम्ही आलात आत्ता कुठेतरी रिमोट एरिया ज्याला आपण म्हणतो. म्हणजे हिमाचलच्या ह्याच्यामध्ये जिथे वर्केशन आपण करतो तो रिमोट एरिया नाही आहे, तो अजून पण सिव्हिलाइज्ड एरिया आहे. कोकणमध्ये रत्नागिरीमध्ये जाऊन, दिव्यागरला जाऊन, दापोलीला जाऊन आपण वर्केशन करतो, हा रिमोट एरिया नाही आहे. हे शहर नाही आहे फक्त, रिमोट एरिया इज वेन तुम्ही दुपारच्या वेळेत पण रस्त्यावरनं निघाल, बाईक घेऊन निघाल, चालत नाही, पण तुमची फॉर लॅक ऑफ वर्ड्स फाटेल. तो आहे रिमोट एरिया. आणि ते एरियाज इथे अजून पण आहेत. 2026 साल चालू आहे, तर ह्या स्टोरीज आहेत. असं पण नाही एक्झॅक्टली की आम्हाला जाणार तुम्हाला पण त्याच वेळेला गेलं तर जाणार असंही नाही. बरोबर. कारण का होळकर ब्रिजबद्दल पण एवढं ऐकलेलं मी स्वतः जाऊन तिकडे कार लावून बसून राहिलो, जेवलो बोनेटवर बसून की काहीतरी होईल, पण काही झालं नाही. आम्ही तसेच कंटाळून, मी आणि माझा दादा होतो, आम्ही परत तसेच कंटाळून घरी आलो. नाही झालं, पण तिकडले आहेत स्टोरीज. आम्ही मान्य करत नाही असं नाही की तिकडे काहीच नाहीये, पण आहे आमच्या नशिबात, आमच्या. राईट. असं. तर हा ब्लॉग आता खूप लेट झाला आहे आम्हाला पण, त्यामुळे हा ब्लॉग मी इथे संपवते. चिन्मय, कधी असं कुठली गोष्ट जाणवली तर लगेच, म्हणजे आम्हाला जाणवली तर आम्ही लगेच तो स्पॉट सांगू की कुठे आम्हाला जाणवले, आणि आम्ही लगेच सांगू, हे करू. आम्हाला कोकणातल्या पण गोष्टी आहेत, पण आता आपण रोह्यावर फोकस करतोय म्हणून आपण तिकडे जाऊन, तिकडे जर कायम कोणी जा, तुम्हाला ते म्हणजे काय म्हणतात, अनुभवायला मिळेल. खरंच मिळेल. 100%. म्हणजे मुंजा वगैरे बघून इतकं खुश नका हो. ते अजून पण तो कमर्शियलाइज्ड आणि काय म्हणतात आपण, थोडं फॅन्टसी टाईप ती स्टोरी होती. पिशाच्च ज्याला आपण म्हणतो, ज्याला कोणाला खरोखर त्याचा अनुभव आला असेल, तो माणूस इतकं काय म्हणतात अलंकारिक करून त्या गोष्टीला सांगणार नाही. त्याच्या काखेतनं घाम येत असेल, तो एकतरी पाण्याचा ग्लास उचलून एकतरी घोट घेईल, किंवा तो तुम्हाला स्टोरी सांगितल्यानंतर घरी जाताना ॲटलिस्ट एकदा ती स्टोरी त्याच्या डोक्यात पुन्हा एकदा स्वतःला सांगेल. ती इतकी तुमच्यावर इम्पॅक्ट केलेली स्टोरी असते. थँक्यू ऐकल्याबद्दल. स्टे ट्यून. मी होईल तेवढा व्हरायटी असलेला कॉन्टेंट आणण्याचा प्रयत्न करते. दिस इज समथिंग आमचे पर्सनल अनुभव आहेत, म्हणून मी खूप अथॉरिटीनी सांगू शकते की हे झालं आहे, कारण का मी त्या लोकांना पण तुम्हाला भेटू शकते ज्यांच्यासोबत हे झालं आहे. त्यामुळे ह्या काय म्हणतात, हवेतल्या गप्पा नाही आहेत, आणि हे खूप थ्रिलिंग आहे. आणि मला घाम आला आहे. 12:30 झाले आहेत, छान थंडी पडली आहे. माझा हात थरथरत होता संजय गांधीच्या इथे जाताना, कारण का मला माहिती आहे की ती संजय गांधी आतनं कशी दिसायची आणि आता कशी दिसते. सो स्टे ट्यून. ऑन द मूव्ह विथ मी. माझ्या चॅनलचं नाव आहे, माझं नाव आहे हेमांगी गोखले. खूप व्हरायटी कॉन्टेंट आणते, मोस्टली ट्रॅव्हल रिलेटेडचा कॉन्टेंट आहे. बोलत राहूया. गुड नाईट.